आळंदी नाही, काशी नाही, असं आहे म्हणायचं नसेल पण चाललंय. गुजरात महाराजच्या संपूर्ण जास्त मुलीचे कीर्तन काय रात्रभर दैतांचे कीर्तन काय चातुर्मास्य सुरू झाला. चातुर्मास्य सुरू केलं अवेपणाचे कार्य निघून जाईल, अज्ञान नष्ट होईल आणि ज्ञान होईल. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, त्याला एकच कारण आहे ज्ञान. नाही ज्ञानेन सदृशं पवित्र म्हणजे ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही, अज्ञानासारखं दुःख नाही. अज्ञान कवाय घडली, त्याचा कवाय घडत आहे, ज्ञानाचा कधी संस्कारच होते. आठवण सांगतो, आपल्या भारत देशातील विवेकानंद स्वामी धर्मपरिषदेमध्ये शिकागोला गेल्यानंतर काही सन्मान केला नाही, पण याने थोडी विनंती केली. 2 मिनिट मला बोलण्याची संधी दिली, कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञ नाही, कृतज्ञता. कोणीतरी ती झाल्याने म्हणून एक मिनिट त्यांनी माय ब्रदर्स माय सिस्टर्स टाळ्या वाजवल्या. तिथे एक असं शिकवलं. आम्ही या धर्मपरिषदेमधल्या निवडून लावणाऱ्या मंडळींना धन्यवाद देतो. आमच्या भारतीय ग्रंथाला पहिला मान दिला आहे, अभिनंदन. आपली गीता सगळ्याच्या खाली ठेवली होती बोलायला, बाकीचे सगळे ग्रंथ वरी लोक म्हणजे असं सांगितलं, सगळ्या ग्रंथांचा पाया म्हणजे भगवद्गीता. पाया म्हणजे सगळे ग्रंथ करतात. टाळी वाजली, सत्कार झाला. पण हे ज्ञानाचा कुठेही सत्कार होतो, आज्ञाला कधी आजपासून का होईल, दर गुरुवारी का होईल, कीर्तन ठेवा किंवा प्रवचन ठेवा. आहेत आपलेच महाराज, ऋषिकेशला अभ्यास, आळंदीचे कवचन आले. आमचं कीर्तन म्हणजे मोकळं राहणार नाही, सर्जन नसते. जिकडं फाटा कुठं तिकडे चालत. वेदशास्त्र संपूर्ण माणसाचे अभंगाला धरून व्याकरणाचे आहे, व्याकरणातून अभ्यास कीर्तन असते. त्यामध्ये तसे नसते. तूट पडलेला कापूस जर ती गद्दी लावते तसं कीर्तन कीर्तन काय वेरून जर काही तूट पडली त्याचं दोघड गेलं. तसे आमचे कीर्तन म्हणजे जिथं काही तूट पडली असेल तर तेही कीर्तन आहे. संत मोतीराम महाराज सांगले कीर्तन. अभंगाचा विषय कळला ना. आता थोडा विषय सांगतो. हरी हा शब्द का शिकवले. हरी हरी या शब्दाचा अर्थ आहे दुःख हरण करतो तो हरी, चित्त हरण करतो तो हरी. भगवंत चित्त हरण करतोय म्हणून चित्त हरी. सोड लागते, सोड. हा त्याला सोड लागत नाही. हरी जय जय राम कृष्ण